मगाशी जे मुद्दे चर्चिलेले आहेत त्याच्यावरतीच आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत। सुरुवात करूया सुधीरजींपासून। सुधीर भाऊ, एकंदरीत राज्यसभेची नावं बघितली तर हे एक सक्सेसफुल सोशल इंजिनिअरिंग आहे, याबद्दल तर सगळ्यांची प्रतिक्रिया येतेच आहे, परंतु फक्त हे सक्सेसफुल सोशल इंजिनिअरिंग एवढंच मर्यादित आहे का त्याच्या मागे आणखीन काही निकषही होते वेगळे? नाही, साधारणतः भारतीय जनता पार्टीचं निष्ठेने कार्य करण्याचा जो कार्यकर्ता प्रयत्न करतो त्याला संधी दिली पाहिजे। या दृष्टीने आपण माननीय विनोद तावडेजी यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीकडे बघितलं पाहिजे। आणि मायाताई या सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या अनेक वर्षापासून काम करणाऱ्या सामान्य परिवारातील एक सदस्य आहे। महापौरापर्यंत प्रवास त्यांचा झाला, प्रदेशाच्या भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केलं आणि आदिवासी क्षेत्रामध्ये किंवा विशेष करून नागपूर महानगरामध्ये नेहमीच त्या अग्रेसर राहिल्या। श्री रामराव वडकुतेजी हे धनगर समाजाचे नेते आहेच, पण त्यांच्या मनाचा मोठेपणा हा आपण अनुभवला की भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेताना त्यांची विधान परिषदची मुदत शिल्लक असतानाही त्यांनी भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा विधान परिषदेची मुदत शिल्लक असतानाही हाती घेतला, राजीनामा दिला आणि भारतीय जनता पार्टीमध्ये कोणत्याही पक्षप्रवेश करताना कोणत्याही अटी शर्ती शिवाय त्यांनी पक्षप्रवेश केलाच। पण त्यानंतर धनगर समाजामध्ये आग्रही भूमिका घेत त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी डॉक्टर महात्मे, रामराव वडकुतेजी किंवा गोपीचंद पडळकरजी हे नेते नेहमी अग्रेसर राहिले। पण त्याचबरोबर सुधीर भाऊ, आणखीन एक जोरदार चर्चा होती 2 दिवस की जर शरद पवारांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिली नाही तर भाजप 5वा उमेदवार उतरवण्याच्या तयारीत असल्याचं कळत होतं। आणि ही प्रचंड जोरदार चर्चा असताना नेहमीच हा प्रश्न विचारला जात होता की एवढं भाजपचं शरद पवारांवरती प्रेम काय? नाही, शरद पवारांच्या प्रेमाचा विषय नाही, कदाचित त्यांच्या वतीनेच असा विषय उचलला गेला असेल की तुम्ही जर शरद पवार साहेबांना तिकीट देत नसाल तर मग भारतीय जनता पार्टी 7वा उमेदवार उभा करेल। कारण आमच्या कोर टीममध्ये, मी सुद्धा कोर टीमचा सदस्य आहे, त्या कोर टीममध्ये साधारणतः आम्ही आमचे 4 उमेदवार उभे करावे या दृष्टीनेच आम्ही 4 उमेदवारांच्या बाबतीमध्ये नावं काढली होती। 5वा उमेदवार भारतीय जनता पार्टीने उभा करावा किंवा महायुतीचा 7वा उमेदवार उभा करावा असा कुठेही विषय जागा नव्हता। पण कदाचित महाविकास आघाडीमध्ये अशी भूमिका घेतली गेली असेल की आदरणीय शरद पवार साहेब हे मोठे नेते आहे, अनुभवी नेते आहे, त्यांनाही तुम्ही महाविकास आघाडी म्हणून तिकीट देत नसाल, जी महाविकास आघाडी जन्माला घातली ती शरद पवार साहेबांनी घातली आणि अशा प्रसंगात जर तुम्ही मान सन्मान करत नसाल तर मग होऊ द्या भारतीय जनता पार्टीचा 5वा उमेदवार म्हणजे 7वा उमेदवार, अशी हवा सोडण्याचं काम होऊ शकतं। अंबादासजी, अशी कुठली तरी हवा मग महाविकास आघाडीच्याच एखाद्या घटक पक्षाने सोडली आणि त्यामुळे असा डाव पडल्यामुळेच तुम्हाला घाईघाईने शरद पवारांच्या नावावरती शिक्कामोर्तब करावं लागलं असं काही आहे का? कारण नाहीतर तुम्हाला निवडणूक लढवावी लागली असती। असं कोणतंही नाही, असा प्रकार कोणताही नाही। महाविकास आघाडीची मागच्या जशी राज्यसभेची निवडणूक जाहीर झाली तशी 3 पक्ष एकमेकांशी चर्चा होत असते। माननीय उद्धवजी ठाकरे साहेब काँग्रेसच्याही वरिष्ठ नेतृत्वाशी संपर्कात होतेच राहिलेले आहे, माननीय संजय राऊत साहेब होते आणि काल सुप्रियाताई, जयंतराव पाटील, उद्धवजींची भेट घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर तिन्ही पक्षांनी सामंजस्याने एकमेकांशी चर्चा करून अशा पद्धतीनं निर्णयापर्यंत आलेले आहे। त्याच्यामुळं असा भारतीय जनता पार्टी उभा करेल न करेल हा भारतीय जनता पार्टीचा अंतर्गत प्रश्न आहे। परंतु ओव्हरऑल जर संख्या बघितली तर आमचे म्हणजे शिवसेनेचे 20, काँग्रेसचे 16, राष्ट्रवादीचे 10 असे 46 आमदार आमचे आहेत। बरं, नाही ते सगळं बरोबर आहे, पण अगदी आतापर्यंत राज्यसभेच्या जागेवरती आदित्य ठाकरे तुमच्या पक्षाचा हक्क सांगत होते। हक्क सांगणं, समजा मी सुद्धा असं म्हणणं की माझ्याच पक्षाचा व्हावायचा वावगं काय आहे? आदित्य साहेब शिवसेनेचे नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत, त्यांनाही आपल्या पक्षाचा राज्यसभेचा खासदार व्हावं, परंतु ओव्हरऑल त्यांनी शिवसेनेचाच झाला पाहिजे, शिवसेनेचाच करू असं कुठं म्हटलेलं आहे? त्यांनी शिवसेनेचा व्हावा ही इच्छा आहे, परंतु महाविकास आघाडी म्हणून निर्णय व्हावा अशा पद्धतीची भूमिका त्यांनी कालच त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून आणि ओव्हरऑल सार्वजनिक ठिकाणी व्यक्त केलेली आहे। त्यामुळं एखाद्या पक्षाच्या नेत्याचा, कार्यकर्त्याचा आपल्या पक्षाविषयी आग्रह असणं काही वावगं असायचं काही कारण नाही। पण
असं होत असताना ज्यावेळेस तिन्ही पक्षांचं एकत्र अलायन्स असतं, आघाडी असते, त्यावेळेस तिन्ही पक्ष मिळून सर्वसाधारण निर्णय घ्यावा लागतो आणि मला वाटतं तो निर्णय घेण्याचं शिवसेनेने सुद्धा ठरविलेलं आहे. बर बर. पण मग आता राज्यसभेमध्ये शरद पवारांची उमेदवारी पक्की झाल्यावरती विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंची जागा निश्चित समजायची का? हे पण आता उद्याची निवडणूक होऊन जाऊ द्या ना आधी. अजून त्या निवडणुकीला 2-3 महिने, त्याची चर्चा आजच करण्याला काही अर्थ नाहीये. आत्ताच्या घडीला जी निवडणूक आहे ती महत्वाची असते. पुढची निवडणूक पुढच्या वेळेस विचार केला जातो. असं काही सगळं मग तुम्ही म्हणाल 2 वर्षांनी काय, पुन्हा त्याच्या 2 वर्षांनी काय, या म्हणण्याला कोणताही अर्थ नसतो. आत्ताच्या निवडणुकीमध्ये अशा पद्धतीनं महाविकास आघाडी एकत्रित लढेल, एकत्रित महाविकास आघाडीचा उमेदवार असेल आणि तो निवडून